नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजेत. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग विथ दीपाली या चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अस्सल मसाली गावरान वांगी, जे भाकरीसोबत खाल्लं की बोट चाटतच राहाल आणि प्लेटसुद्धा चाकून पुसून खाल. तर मंडळी, मी इथे सर्वात अगोदर इथे थोडेसे शेंगदाणे घेतले आणि उभं कापलेलं थोडंसं खोबरं, धने, कोथिंबीर, लसूण आणि इथे थोडेसे जिरे आणि आता हे सगळं मसाला भाजून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, आज आपलं गावरान स्टाईल मसाला वांगी शेंगदाणे, खोबरं, कांदा, लसूण मसाला घालून केलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत याची खास टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. टिप्स म्हणजे जेव्हा आपण वांगी कापतो तेव्हा आपल्याला पाण्यामध्ये 1 चमच असं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण त्यामुळे वांगी काळे पडत नाहीत आणि त्याचा कडवटपणासुद्धा निघून जातो. तर मी इथे अशा प्रकारे गावरान काटाळ वांगी घेतले आहे. आता वांगी कापून घेता वेळेस त्यामागचं शेवटचं थोडंसं देठ कापून घ्यायचं आहे आणि बाकीचं देठ तसंच राहू द्यायचं आहे, कारण त्यामुळेच वांग्याच्या भाजीला चव येते. तर अशा प्रकारे मी वांगी कापून घेत आहे. तर मी इथे मध्यम आकाराची लांब चिरलेली वांगी कापून घेत आहे. आधी वांगी धुवून लांब लांब चिरून घ्या. आणि काही जणांना मसाला भरलेली वांगी आवडतात, पण आपण न भरता हे सुद्धा भरलेले वांग्यासारखी ही वांगी बनवूयात. त्यासाठी मी काही 2-4 भरल्या वांगीसारखी वांगी कापून घेत आहे आणि अशा प्रकारे त्याला मोडून बघत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी वांगी काही भरल्या वांगीसारखी कापून घेत आहे आणि काही उभे चिरून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला वांग्याची भाजी साधी आणि सिंपल आणि सोप्या पद्धतीने मसाला भरली वांगीसारखी सेम तशीच वांगी बनवायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता, मी काही उभी वांगी आणि काही भरल्या वांगीसारखी वांगी कापून घेतली आहे. तर आता मी इथे तवा ठेवून घेतले आणि तवा गरम झाल्याच्या नंतर इथे शेंगदाणे, खोबरं आणि धने टाकून घेतले आहे. त्यानंतर आता हे आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी तिन्हीसुद्धा एकदाच टाकून भाजून घेत आहे. आता थोडेसे शेंगदाणे आणि खोबरं गरम झाले की त्यानंतर थोडेसे तेल टाकून आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं ते भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे शेंगदाणे खोबरं भाजून झाले आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामधून हे मिश्रण काढून घेते. ह्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर, लसूण हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि थोडेसे जिरेसुद्धा. त्यानंतर मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतले आहे. आता हा मसाला मी मिक्सरमधून काढून घेते. तर अशा प्रकारे मी मिक्सरमधून हा मसाला काढून घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपल्याला मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी इथे भाजीला फोडणी देण्यासाठी मसाला घेतले आहे. तर मी इथे कांदा लसूण मसाला, थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद आणि मीठ आणि इथे आपला घरगुती मसाला घेतले आहे. तर मी इथे कढई ठेवून घेतली आहे. त्यानंतर इथे मी तेल टाकून घेतले आहे. 2 ते 3 पळी असं तेल टाकून घेतल्याच्या नंतर मी इथे सर्वात अगोदर मोहरी टाकून घेतले आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर इथे मी जिरे टाकून घेतले आहे. आता त्यानंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट माझ्याकडे बनवलेलीच असते, त्यामुळे मी इथे अद्रक लसूणची पेस्ट 1 चम्मच एवढी अशी टाकली आहे. तर इथे लसूणची पेस्ट थोडीशी लाल होईल तोपर्यंत इथे छान असं हलवून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे मी स्लो गॅसवरती अद्रक लसूणची पेस्ट ही चांगल्या प्रकारे परतल्याच्या नंतर इथे मी बाकीचे फोडणीचे मसाले टाकून घेतले आहे, जे की मी तुम्हाला अगोदर दाखवले होते. तर आता अशा प्रकारे इथे हे मसाले स्लो गॅसवरती सगळं छान असे परतून घ्यायचे आहे. तर साधारण मी 1 मिनिट तरी हे मसाले छान असं परतून घेतले. आता मी इथे मिक्सरमधून काढलेलं वाटण टाकून घेत आहे, जे की आपण स्टार्टिंगला बघितलं होतं. खोबरं, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर आणि धने ही पेस्ट मी मिक्सरमधून काढून घेतली होती. आता ती पेस्ट मी आता ह्या मसाल्यामध्ये टाकून घेतली आहे. पेस्ट टाकून घेतल्याच्या नंतर 1 मिनिट असे मसाले परतून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडंसं खाली डागायला लागल्याच्या नंतर मिक्सरमधून काढलेल्या मसाल्याचं पाणी त्यामध्ये टाकून घेऊन छान असं मसाला परतून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 ते 3 मिनिट
स्लो गॅसवरती हे सर्व मसाले छान असं परतून घेते। तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता थोडंसं तेल सुटायला लागलं आहे। आता हे मसाला मी सर्व एकत्र करून छान असं 1 ते 2 मिनिट परतून घेते। तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता छान असं कढईने तेल सुटायला लागलं आहे। आता तेल सुटल्याच्या नंतर मी इथे वांगी टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे आपण एखाद्या वेळेस भरली वांगी नाही करू शकलो तरी ही भरल्या वांग्यासारखीच ही भाजी होते। तर मी इथे काही भरल्या वांग्यासारखी कापून घेतली आहे, कारण मला वांग्याची भाजी खूपच जास्त आवडते आणि तेही भरल्या वांग्यासारखी। म्हणून मी काही भरल्या वांग्यासारखी सवती वांगी ठेवते, बाकीचे काही उभे अशी चिरून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता फ्रेंड्स, हा सर्व मसाला सवत्या वांगीमध्ये सुद्धा जातो आणि छान असा परतून निघतो। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला न भरता ही भरली वांगी आणि साधी वांगी दोन्ही एकच रेसिपीमध्ये होतात। अशा प्रकारे ही भाजी आता मी थोडंसं पाणी टाकून परत एकदा 2 मिनिट ते 3 मिनिट स्लो गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता मी छान असं थोड्या वेळाने वांगे परतून घेत आहे, कारण वांगे थोडेफार हे तेलामध्येच आणि मसाल्यामध्येच परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून छान असा मसाला त्या वांग्यामध्ये जातो। तर मला थोडंसं डागल्यासारखं खाली वाटत होतं, त्यामुळे मी डागलेला मसाला खरडून घेत होते। तर अशा प्रकारे छान असं परतून झाल्याच्या नंतर आता 2 मिनिट असं तेल सुटू द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे एक प्लेट ठेवून अजून वांगी वाफून घ्यायची आहे, ज्यामुळे अर्धी वांगी भाजल्या जातात। तर तुम्ही इथे बघू शकता छान असं वांग्यांनी तेल सोडलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आता आपण त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर हे वांगी जेव्हा आपण बनवतो, जेव्हा मसाला आपण मिक्सरमधनं काढला होता त्याच मसाल्यापासून ही पूर्ण वांगी बनते। आता त्यानंतर आपल्याला कुठले शेंगदाण्याचे कूटसुद्धा टाकायची गरज नाही, कारण मी अगोदरच शेंगदाण्याचं कूट काढून घेतले होते। तर इथे मी गरम पाणी केलेलं थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले। तर तुम्ही इथे बघू शकता जास्त असं पाणी नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं। तर मी इथे वांगी अळसट अशी करून घेतली आहे। तुम्ही इथे बघू शकता वांगी छान असा कलरसुद्धा सोडलेला आहे। आता मी इथे वांगी छान असं 5 मिनिट उकळल्याच्या नंतर मी इथे वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता छान उकळी आणून घ्यायची आहे आणि त्यावरती झाकून ठेवायचं आहे 5 मिनिट। तर अशा प्रकारे 5 मिनिट वांगी झाकून झाल्याच्या नंतर छान अशी शिजलेली आहे वांगी। तर फ्रेंड्स, जेव्हा आपण वांगी शिजून घेतो तेव्हा फुल गॅसवरती 5 मिनिट वांगी छान असं खळखळून उकळी आणून घ्यायची आहे, त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स, आता छान उकळी आलेली आहे आणि वांगी पण शिजून झाली आहे। आता मी गॅस बंद करून घेते। गॅस बंद करून 10 मिनिटाच्या नंतर छान अशी आपल्या भाजीला तरी येते। तर तुम्ही इथे बघू शकता फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या भाजीला छान अशी तरी आलेली आहे। आता मी त्यावरतून कोथिंबीर टाकून घेतली आहे। अशा प्रकारे मी इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि छान अशी गावरान मस्त वांगी झणझणीत आणि चमचमीत अशी बनून झालेली आहे। तर फ्रेंड्स, ही होती आजची रेसिपी। कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपीज नवनवीन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढची रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली चमचमीत आणि झणझणीत आणि स्वादिष्ट अशी चवदार वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता तुम्ही ही वांग्याची भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। आणि फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा ही रेसिपी आज बघून आजच्या आजच तुम्ही ट्राय करू शकता, कारण ही भाजी एवढी स्वादिष्ट आणि चविष्ट अशी झालेली आहे ना, मी हे शब्दात नाही सांगू शकत। तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना खुश करू शकता। तर अशा प्रकारे आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। आणि फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।